तर आता आमच्या भक्तीचं उद्याला गॅदरिंग आहे, त्याच्यामुळे एवढा सगळा आम्ही पसारा काढलाय. आणि त्याच्यामुळे माझा पण पसारा नाही, कुठं गेले की यायचं आणि तसाच ठेवून जायचं, तसाच ठेवायचा पर्समध्ये. असं होऊन सगळं इकडे तिकडे विस्कटलेलं. मग सगळं म्हटले व्यवस्थित ठेवावं. आणि तिला काय घालायचं आहे काय नको ते बघायचं होतं. तर तिला हाच नेकलेस घालायचा होता. हा माझ्या मैत्रिणीने तिला गिफ्ट घेतलेलं मुंबईला गेले त्यावेळेला. थोडा जड आहे कुंदनचा, तिला नको म्हणत होती, पण तिला हाच पाहिजे. ती म्हटली मावशीने घेतलेलाच पाहिजे मला म्हणून. आता आमच्यात नवीन एक मेंबर आलाय बघा, त्याचं नाव मुलांनी ठेवले मोगली. मुलं असतात शाळेतून, त्याचं मला सगळं बघावं लागतं, कारण त्यांना फक्त आवडतं सांभाळायला. आणि मग दिवसभर काही लक्ष ठेवायला नसतात, पण ते लहान असल्यामुळे दिवसभर त्याची काळजी घ्यावी लागते. आता आम्ही उन्हाची शिनकुटं लावायला सुरुवात केली बघा. आमच्याकडे शिनकुटच म्हणतात याला. आणि ही पावसासाठी तयारी असते. उन्हाची एकदम सगळी वाळवून सुकून ठेवायची साठवून, मग पावसाळ्यात जाळायसाठी. कारण आमच्या घरी चूल आहे, तुम्हाला आधी गरज माहीत आहे. त्याच्यामुळं ही सगळी तयारी पावसाच्या आधी गरज करायला लागते उन्हाळ्याची. आणि मग शेण वगैरे लावायला जाते म्हटल्यानंतर मुलं पण पाठीमागनं आलेत माझ्या. आज त्यांना सुट्टी आहे, ते कुठेही गेले तरी माझ्याबरोबरच असतात मुलं. मी जाते तिकडे येतातच. भक्तीने मी परत म्हटलं जाऊया घरी. घरी निघाले तर जाता जाता भक्तीला बघा हे छोटे छोटे टॅमॅटो, सेम टॅमॅटो सारखेच होते, पण आत्या घरी गेल्या म्हटल्या हे काय टॅमॅटो नाहीत, मग काय आहेत, कुठलं फळ काय तर नाव म्हटलं ते ह्याचं फळ आहे म्हणून. पण एकदम सेम टॅमॅटो, बी वगैरे सगळं आहे, पण टॅमॅटोच आहे याचं नाव. टॅमॅटोच आहे मला वाटते, पण त्या नाहीच म्हणता येते टॅमॅटो नाहीत म्हणून. मी टॅमॅटो घेतलेत. भक्तीनं म्हटली मला भाजी बनवायसाठी पाहिजेत म्हणून. आणि थोडे राहिलेले ते पिकतील म्हटलं संडेपर्यंत. मग परत घरी आल्यानंतर तिने लगेच सगळे आपल्या संसार सेट काढून तयारी चालू केली बघा स्वयंपाकाची. नंतर येतो कंटाळा, पण आता लहानपणी कशी हौसच वाटते बघा. सगळं सगळं चूल वगैरे मांडून सगळं तिनं स्वयंपाकाची तयारी करून टाकली. आणि मग म्हटलं चला तर या जेवायला आमच्या भक्तीने केलेला स्वयंपाक. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.